मोठं यश. पहिल्या बॉलवर आली सिंगल, दुसऱ्या बॉलवर आली ती विकेट. नवीन फलंदाज आलाय तो क्रिस मैदानाच्या आत. हेमंत वाक्षे अजूनही आपण पाहतो कॅप्टन आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्याच बॉलवर यश मिळालं ते ओमकारला, किंबहुना शिवनेरी वॉरियर्सला. आणि समर्थ 11ने टॉस जिंकून बॅटिंगचा खूप धाडसी निर्णय घेतलाय या मॅच मध्ये. तर बघूया त्या निर्णयाला साजेसा खेळ होईल का. नो बॉलचा इशारा, चांगली फिल्डिंग योगेश कोटियान यांच्या माध्यमातून. 9+1 2 धावा मिळतात. एक्स्ट्रा या धावा खरं तर कंट्रोल ठेवावा लागेल, कारण आता नॉकआउट मध्ये स्पर्धा 1-1 रन दोन्ही टीमच्या अनुषंगाने खूप महत्वपूर्ण आहे. साईराज प्रतिष्ठान लीग SPL 2025. इथे पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हाइज करण्याचा हेमंतचा. श्रीजित आहेत आपण पाहतो फाईन लेग मध्ये. रन मिळते ती 1. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळते. धावसंख्या 4च्या घरामध्ये. अंडर द फ्लडलाइट्स आपण पाहताय. अगदी स्वच्छ पांढऱ्या शुभ्र अशा या प्रकाश झोतामध्ये आता ही स्पर्धा. इथे काय करतोय नॉन स्ट्राईकला हेमंतने भरपूर लवकर कॉल दिला होता. लेग बायचा इशारा. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्कच होत नाही. या विकेश आपण पाहतोय की फक्त एकच धाव फक्त आली आहे ती पहिल्या बॉलवरती बॅटच्या साह्याने. उर्वरित सर्व धावा या एक्स्ट्राच्या रूपात, लेग बायच्या स्वरूपात, 9च्या स्वरूपात आलेल्या आहेत. हेमंत पुन्हा एकदा सज्ज. क्वार्टर फायनल क्रमांक 4 जिंकणारा संघ मंदार स्मृतीच्या विरुद्ध खेळणार आहे दुसऱ्या सेमीफायनल मध्ये. लोअर फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड, सरळ क्षेत्ररक्षकांना चुकी होते. लॉंग ऑन क्लिअर करतोय हेमंतच्या बॅटमधनं चौकार. सुपर 8 आणि त्यामध्ये हा क्वार्टर फायनल क्रमांक 4चा सामना मैदानाच्या आतमध्ये. बॉल हवेमध्ये होता, एज लागली होती, स्वतः गोलंदाज जात होते डीप मध्ये. विजय येत आहेत बॉलवर, वेगाने रन मिळतात ती 1च. आणि 10 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर समर्थ 11 बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 10 धावा धावफलकावर. डीजे राम, डीजे रोहित, भूपी, डीजे RB, योगेश कोटियान. सेकंड ओव्हर मिस खेळाय, मात्र पंच सांगतात दिशा खराब आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. हो पुढे स्टेप आउट झालं हेमंत वाक्षे चा क्लास आपल्याला पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट बस सीमा पार 4 धावांसाठी जात असताना योगेश कोटी यांच्या विरुद्ध आक्रमण चढवत असताना 16 धावा धावफलकावर आहेत. समर्थ 11 कमी गतीने टाकलेला बॉल, नो बॉल. नो बॉलवर कव्हरच्या दिशेने टोलावलेला हा एक देखणा नयनरम्य चौकार. 5 धावा या बॉलवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9+4. हेमंत आता मात्र रिदम मध्ये परत असताना अगदी
सुपरफास्ट एक्सप्रेस पकडत असताना धावगतीच्या बाबतीमध्ये तो हेमंत वाक्षे. वन्स अगेन नो बॉल. यावेळेस स्क्वेअरच्या दिशेने 9+4. पुन्हा एकदा धावा मिळतील त्या तब्बल 5 धावा. 5 रन्स. स्कोर पुढे होतोय, शिफ्ट होतोय 26 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये आता भरपूर धावा येत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 10 होत्या, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 16 आल्यात आणि एकच बॉल झालाय. लीगल डिलिव्हरी झाली आहे फक्त एक. इथे चांगली फिल्डिंग आणि इथे बॅकअप आहे आपण पाहतोय. मुफीसच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. एकच रन मिळते. एका धाव्याने धावफलक पुढे सरकत असताना 27च्या घरामध्ये 27 रन्स. योगेश कोटियान आता मात्र डावकुऱ्याचा फलंदाज क्रिस त्याच्या समोर आहे. सरळ बॉलला सोडून दिलाय. व्हाईट बॉल. भरपूर लांबलंय षटक. 28. दडपण आहे योगेश्वर देखील. नॉकआउटचा सामना तुम्ही खेळताय म्हणजे इथे दुसरी संधी नाहीये. इथे सर्वोत्तम खेळ तुम्हाला साकारावा लागणार आहे आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे. काय स्क्वेअर कट इथे पाहायला मिळतोय. कव्हर आणि अगदी पॉइंटच्या मधून बॉलला काढलाय ते म्हणजे क्रिसने आणि प्राप्त केल्या 4 धावा. मगाशी शिशिर या गोलंदाजाने जबल 14 बॉल टाकले होते एका ओव्हरमध्ये आणि इथे देखील भरपूर चेंडू आपण पाहतोय. आता इथे मात्र चांगला चेंडू डॉट बॉल. इथे मात्र चकवलं ते योगेश कोटियान यांनी आपला एक्सपिरियन्स इथे झोकवत असताना क्रिसच्या विरुद्ध. धावसंख्या 32 रन्स. इथे काय घडतंय. इझी रन्स. अगदी सोप्या पद्धतीने धावा येत आहेत. काय करताय शिवणारी वॉरियर्सचे क्षेत्ररक्षक. व्हाईट+2 म्हणजे टोटल धावा मिळतील त्या 3 धावा. 35 धावा धावफलकावर. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 25 रन आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या. मग प्रेझेन्स ऑफ माइंड आपण पाहतोय क्रिस आणि हेमंतचं. चांगलं कॉलिंग. यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये मात्र चांगली फिल्डिंग मुफीसच्या माध्यमातून. एकच धाव मिळते या बॉलवर. मात्र चांगला फटका लगावला होता तो क्रिसने. 36 धावा धावफलकावर आहे. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय तो समर्थ 11. गॅप शॉट सिलेक्शन. लॉंग ऑफला कोणतीच संधी नव्हती. बॉल सीमा पार फरार होत असताना धावा मिळतील त्या 4 आणि 2 ओव्हरचा खेळ मला वाटतं इथे समाप्त होतोय आणि धावसंख्या आहे ती 40. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 10 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 30 धावा. विघ्नेश, पहिल्या मॅचचा विचार केला स्पार्टन्सने 43 धावा चेस केल्या. सेकंड मॅच मध्ये मंदार स्मृतीने 44 धावांचा मात्र पाठलाग केला. त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये सीवूड चॅलेंजरने 53 धावा डिफेंड केल्या आणि ते ऑलरेडी 2 ओव्हरमध्ये 40 झाल्यात. म्हणजे आता 60चा आकडा कदाचित गाठता येऊ शकतो. आतापर्यंत 2 दिवसीय जी स्पर्धा झाली त्यामध्ये आपण चर्चा करतोय नक्कीच. लोअर फुलटॉस बॉल. चांगली फिल्डिंग ओमकारच्या माध्यमातून. आमचे गुणलेखक विघ्नेशजी मडवे आम्हाला सांगतायत की आत्ताच्या या कालच्या आणि आजच्या दिवसातील खेळातील योगेश कोटियान यांचं सर्वात महागडं षटक आहे 30 धावांचं. एका गोलंदाजाने एका ओव्हरमध्ये दिलेल्या या सर्वात जास्त धावा त्या म्हणजे योगेश कोटियान यांनी दिल्या 30 धावा. मात्र चौकार येतो हेमंतच्या बॅटमधनं. थोडी नशिबाची देखील साथ त्यांना मिळत असताना 45 धावा धावफलकावर. 45 रन्स. निखिल आहेत बॉलिंग ट्रॅकवर. हेमंत यांच्यासाठी पुन्हा गॅपमध्ये बॉल ढकललाय. समर्थ 11 आता मात्र या पहिल्याच इनिंग मध्ये त्यांचा प्रभाव पाडत असताना आणि त्यांचा डॉमिनन्स दाखवत असताना त्यांनी इरादे स्पष्ट केलेत की आम्ही कोणत्या पद्धतीने हा सामना खेळणार आहोत. बॅक टू बॅक दुसरा तिसरा किंबहुना हेमंतच्या बॅटमधनं हा चौकार. निखिलच्या विरुद्ध मात्र जोरदार आक्रमण. रूपामध्ये एक मोठा अडसर दूर करतायत
शिवनेरी वॉरियर्स. आणि बघूया आता धावसंख्येला लगाम तरी लावतायत का. हेमंत बाद होतोय. धावसंख्या ती 53 या आकड्यावर दुसरा गडीगार. हेमंत बाक्षेचा अर्सर दूर केला. रनआउटच्या स्वरूपामध्ये ती विकेट आली. नवीन फलंदाज अथर्व मैदानाच्या आतमध्ये. लोवर फुल टॉस बॉल होता. लॉंग ऑफला खेळाडू तैनात. चांगली फिल्डिंग. 1 रन मिळते. ते क्रिसला. धावसंख्या 54. 3 ओव्हरच्या खरंतर समाप्तीनंतर 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धावा होत्या त्या 40. या ओव्हरमध्ये आल्या त्या एकूण 14 धावा. 1 रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आणि त्यामुळे धावसंख्या आहे ती 54. बॉलिंग ट्रॅकवर भावेश सामना करतोय. क्रिस. त्याच्या समवेत नॉन स्ट्राईकला अथर्व. पायावर जाऊन बॉल आदळलाय. लेग बॉयच्या स्वरूपात सिंगल. त्याच दरम्यान सन्माननीय योगेशजी तांडेल दादा आणि विकासजी नलावडे दादा यांचं या ठिकाणी आगमन होते. आम्ही दोन्ही मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. आपलं सहर्ष स्वागत आहे साईराज प्रतिष्ठान लीग 2025 मध्ये. चौकार आलाय. त्याच दरम्यान धावसंख्या आपण अपडेट करतोय. 59 धावा. 59 रन्स. सर्व अतिथींचं सहर्ष स्वागत. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अथर्वच्या बॅटमधून एका टप्प्याने बॉल मात्र फरार होतोय सीमा पार. 63 धावा. एक मोठं आव्हान सध्या समर्थ 11 बनवत असताना शिवनेरी वॉरियर्सच्या समोर. पुन्हा एकदा आडवा बॅटने विजय तिकडे आहे. यावेळी चांगली फिल्डिंग. 3 धावा नक्कीच वाचवल्यात. 1 रन मिळते. 64 धावा धावफलकावर. 64 रन्स. यानंतर होणारा सामना सेमीफायनल क्रमांक 1 स्पार्टन्स आणि सीवूड चॅलेंजर्स. चांगलं टाइम खेळलं बॉलला यावेळेस देखील क्रिस फर्नांडिस. 8च्या घरात. शेवटचा चेंडू. शेख. 68 धावा लागल्या धावफलकावर. अंतिमचा बॉल डिलिव्हर होणं बाकी. इथे कीपरला देखील बॉल उमगला नाहीये. बाईच्या स्वरूपात या धावा मिळतात 4 आणि धावफलक जाऊन थांबलंय ते 72 या आकड्यावर. म्हणजे समर्थ 11चा बॅटिंग करण्याचा निर्णय सार्थकी लगावलाय तो त्यांच्या बॅटर्सने. 73 धावांचा आव्हान. जाऊया टॉस साठी जिथे रोहित भोपे सर आपल्या समोर जॉईन झालेत. सेमीफायनल क्रमांक 1चा टॉस होतोय. स्पार्टन्स विरुद्ध सीवूड चॅलेंजर. तर आम्ही सन्माननीय योगेश तांडेल दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करावा. येस रोहित भोपी सर. तर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण सेमीफायनल नंबर 1चा टॉस करून घेणार आहोत. एका बाजूला आहेत सीवूड चॅलेंजर्स टीमचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत टीम स्पार्टन्स टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्पार्टन्स टीमचे कॅप्टन आणि सीवूड चॅलेंजर्स टीमचे कॅप्टन. टॉस या ठिकाणी केला जाईल. सेमीफायनल नंबर 1 इथून जो सामना जिंकेल तो 1 ट्रॉफी निश्चितप्रमाणे आपल्या नावी करेल. चला चला. टेल इज अ कॉल अँड हेड. टॉस जिंकलाय स्पार्टन्स टीमच्या कॅप्टनने. स्पार्टन्स टीम कॅप्टन खूप चांगला खेळ झाला नो डाऊट. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ तुमच्या टीमने केला होता. सेमीफायनलची मॅच आहे. समोर एक तगडा बलवान संघ आहे ज्याने मात्र ही स्पर्धा पूर्णपणे गाजवलेली आहे. काय निर्णय असणार? आमचा बॉलिंगचा निर्णय आहे. बिकॉज आम्ही बघतोय की आमची टीम बॉलिंगमध्ये खूप चांगलं करते आणि बॅटिंग तर आमची होते तर आम्ही बॉलिंगचाच निर्णय घेऊ.
बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. समोरचा संघही चांगला आहे. काय गेम प्लॅन असेल? नुकतीच त्यांची मॅच झाली, तुम्ही चांगली मॅच पाहिली आहे त्यांची. तुम्हालाही माहिती होतं या मॅचमधून जो संघ जिंकेल तो आमच्यासोबत सेमीफायनल खेळणार आहे, म्हणून बारीक नजरेने तुम्ही सिऊड चॅलेंजर्सची मॅच पाहिलेली आहेत. काय गेम प्लॅन सेट केला? गेम प्लॅन असंच आहे की त्यांच्या बॅट्समनला जास्त रन द्यायचे नाही आहेत आणि आम्ही जेवढ्या कमी रनमध्ये त्यांना हे करू थांबवू तर आमच्यासाठी ते फायदेशीर असेल. तर आमची बॅटिंग त्यात खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. तर आम्ही काही ना काही तिकडे स्ट्रॉंग पोझिशन घेऊन त्यांना हरवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. थँक्यू सो मच. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देतो स्पार्टन्स टीम. मी जातो सिऊड चॅलेंजर्स कॅप्टन बंटीदादा यांच्याकडे जातो. बंटीदादा, टॉस गमावला, बॅटिंग करायचे प्रथमतः. मागच्या मॅचमध्ये तुम्ही धावा डिफेंड केल्या होत्या, याही मॅचमध्ये तुम्हाला धावा डिफेंड करायच्या आहेत. सेमीफायनलची मॅच आहे, किती इम्पॉर्टंट असणार आहे? ही मॅच खूपच इम्पॉर्टंट आहे. तर 4 ओव्हरमध्ये आम्ही प्रयत्न करू 50+ करण्याचा. आणि स्पार्टन टीममध्ये माझ्याच टीमचे बरेचसे प्लेयर आहेत, तर ते माझ्याच साईडने खेळतील ही अपेक्षा आहे. चला, जास्त प्रमाणावर वेळ घेणार आणि यात मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. युवराज माळी सर आणि निश्चितप्रमाणे योगेश दादा आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत आणि साईराज प्रतिष्ठान आदित्य साहेबांची ही स्पर्धा. एकंदरीत काय सांगाल या स्पर्धेबद्दल? आजची दुसरी नाईट आहे या स्पर्धेची आणि भरपूर चांगले सामने झालेत. काय सांगाल एकंदरीत? आदित्यानी ही खूप चांगली टुर्नामेंट ठेवली आहे. सध्या तर बॉक्स टाईप बघायला गेलं तर बेटर समोरच चौकार, त्यांनी आता ही ठेवली पूर्ण फुल ग्राउंड चौकार. हे खूप चांगलं प्लॅनिंग आहे त्याचं आणि येणाऱ्या भविष्य काळात तो मोठ्या उंबाटावर उभा राहणार आहे. इलेक्शनच्या यशस्वी हो, हीच आमची अपेक्षा आहे. निश्चितप्रमाणे थँक्यू सो मच. भरपूर साऱ्या शुभेच्छा आदित्य दादाला दिल्यात. जाऊया मैदानामध्ये जिथे मात्र खूप चांगली मॅच रंगते. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये युवराज मळी सरांना ऐकायला. थँक्यू सो मच. यस, धन्यवाद रोहित भोपी सर. स्पार्टनने टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय सिऊड चॅलेंजर्सच्या विरुद्ध आणि मैदानाच्या आतमध्ये एक सामना देखील सुरू आहे. मात्र बंटी दादांनी टॉसला मॅच फिक्स केली की काय? बट काय डील झालंय ते गुलदस्त्यामध्ये. चला, मोठं आव्हान आणि इथे बघा गोलंदाज विशालची कमाल. पहिल्यावरचा खेळ संपला, धावा लागल्या धाव फलकावर त्या फक्त आणि फक्त 5 धावा. कमालीचं षटक हाताळलं विशालने. समर्थ 11 प्रथम बॅटिंग केली. 72 धावांचा एक मोठा पर्वत उभा केलाय. तो शिवनेरी वॉरियरच्या समोर 73 धावांचं आव्हान त्यांना 24 बॉलमध्ये बनवायचंय आणि पहिल्या 6 बॉलवर आल्यात तर फक्त आणि फक्त 5च धावा, म्हणजे अजूनही 68 करायच्यात येणाऱ्या 18 बॉलमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर प्रथमेश. मोठा उलटफेर करावा लागेल. तो मितेश आणि विजयला सध्या मितेश स्ट्राईकला आहे. दोघे सिंगल मध्ये डील करतात. पहिल्या ओव्हरमध्ये कोणताही चौकार आलेला नाहीये आणि जिथे मात्र कौतुक करावं लागेल ते विशालचं, ज्या पद्धतीने त्याने अप्रतिम आणि उच्च दर्जाची गोलंदाजी साकारली आहे. मात्र इथे खराब गोलंदाजांनी आपण पाहतो इथे सुरुवात होते या ओव्हरची, ती म्हणजे प्रथमेश. त्याच दरम्यान ऋषभ दादा घोडके यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही ऋषभ दादाला विनंती करू, आपलं सहर्ष स्वागत आहे साईराज प्रतिष्ठान लीग मध्ये आणि आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं आणि या सामन्यांचा आनंद घ्यावा. सहर्ष आपलं स्वागत आहे. 11 धावा धाव फलकावर होत आहेत. पुढचा बॉल. हो, इथे मात्र चांगली गोलंदाजी होते. मात्र दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट ओव्हर थ्रो. बॅकअप आहे. 2 धावा मिळतात. भरपूर उत्सुक आपल्याला पाहायला मिळत आहे खेळाडू आहेत. कारण 73 धावा बनवायच्या पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात खूप निराशाजनक झालेली आहे. दोन रन आले या बॉलवर. पुढचा बॉल. फलंदाज सर्कल आउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. तो म्हणजे मितेश. मैदान सोडावं लागते आणि जवळजवळ एकतर्फी सामना होतोय की काय विघ्नेश, आता ही दाट चिंता आहे. कारण शिवनेरी वॉरियर्स करणं ती फाईट होणं गरजेचं आहे.
कारण नॉकआउटचा सामना आहे, क्वार्टर फायनल क्रमांक 4. जी पहिले 3 लढती झाल्यात अगदी आपण पाहिलं की रोमर्शक अशा लढती पाहायला मिळाल्या, मात्र इथे कुठेतरी एकतर्फी सामना होणं प्रेक्षकांना आवडणार नाहीये. चला चेंडूची पूर्तता करायची, जुना चेंडू. आडव्या बॅटने मात्र आल्या खातं उघडलं ते मुफीज नाही. 4 धावा, 2 बॉलवर 2 विकेट आले. हॅट्रिकचा चेंडू होता, मात्र कोणताही दबाव न घेता 4 धावा मिळाल्या त्या मुफीजला. धावसंख्या 17च्या घरामध्ये. अजूनही पल्ला खूप मोठा गाठायचा आहे तो शिवनेरी वॉरियर्सला. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि गॅप मधनं थोडी काळजी घ्या मित्रांनो. चौकार आपण पाहतोय. येस, षटक या ठिकाणी. शेवटचा बॉल बाकी, 1 बॉल टू गो. पुढे स्टेप आउट झालेत. इथे मिसफील्ड झाली आहे. शेवटच्या बॉलवर 4 आल्या. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धाव संख्या आहे ती 25 धावा. या ओव्हर मध्ये आल्या तब्बल 20. पहिल्या ओव्हर मध्ये आलं होतं फक्त 5. 73 धावांचं आव्हान आहे. बारा चेंडू आणि 48 होऊ शकतात. एका ओव्हर मध्ये 24 धावा होऊ शकतात. मगाशी 30 आल्या होत्या. त्यामुळे 12 बॉल 48 धावा. क्रिस आपल्याला पाहायला मिळतोय, त्याचा सामना करतोय तो विजय. त्याच्या समवेत आहे तो मुफीस. 12 चेंडू 48 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा थोडस. नो बॉल आणि इथे रनआउटची संधी. यस, फलंदाज बाद होईल तो म्हणजे विजय. पूर्णपणे हवाच निघून गेले की काय सामन्याची. कारण आपण पाहतोय शिवनेरी वॉरियर्स कडनं कोणती ती फाईट दिली जात नाहीये. बॉल काउंट आहे ना. येस, रन पण मिळेल, विकेट पण आणि बॉल सुद्धा. योगेश न्यू बॅटर. बॉल सरळ सोडून दिलाय. सध्या स्ट्राईकला आपण पाहतोय मुफीस. 27 धावा धाव फलकावर. चांगला बॉल. त्याच दरम्यान शशी बल्लाल साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. आम्ही साहेबांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना व्यासपीठावर आसनस्थ होण्याची विनंती करतो. यस अंपायर, काय झालं आता? व्हाईट बॉल. अजून एक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा आपण पाहतोय धावसंख्येमध्ये भर घालत असताना. 29 धावा. अजूनही 44 रनची गरज आहे. स्विंग इन मिस पूर्णपणे. मात्र व्हाईट बॉल पुन्हा एकदा. 30 धावा. अजूनही 43 धावांची गरज आहे. 73चं आव्हान आहे. अगदी शांतता क्रीडांगणावर आपण पाहतोय.
कारण पहिल्या इनिंगमध्ये भरपूर टाळ्या शिट्ट्या आपल्याला पाहायला मिळाल्या, कारण जबरदस्त बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. दुसऱ्या सत्रामध्ये थोडंसं संत गतीने धावफलक. वाईट +1. भरपूर एक्स्ट्रास, भरपूर वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात, डिलिव्हर केले जातात क्रिसच्या माध्यमातून. क्लीन बॉल, दांडी गोल, टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स आणि मात्र योगेश कोटियान यांची मात्र खेळी समा. योगेश दादांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावर होतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक पुरस्कर्ते आदित्य भरत जाधव साहेब आणि त्यांच्या समवेत माजी नगरसेवक भरत जाधव साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय. वाईड आणि +1. पुन्हा 2 धावा, 34 धावा. ओंकार आलेत नवीन बॅटर, सध्या नॉन स्ट्राईकला आहेत. सध्या स्ट्राईकला मुफीस. वाईट बॉल. किती बॉल टाकले आतापर्यंत? 3च लिगल डिलिव्हरी झालेत अंपायर. 3च बॉल झालेत ना पंच? 2च झालेत. 3 झालेत. नो बॉल रनआउट आहे ना पहिला, काउंट आहे ना, आणि एक डॉट आला त्यानंतर आणि बोल्ड झाला तो. 3 झाले ना. रनआउट झाला नो बॉलला, बॉल काउंट आहे, बॉल काउंट. डॉट बॉल एक आला. दोन्ही स्कोरर सांगतात डॉट आलाय. दादा तुम्ही थांबा स्टेजच्या खाली, तुमचं 12वा खेळाडू आहे, तुम्ही थांबा प्लीज. तुम्ही थांबा ग्राउंड मध्येच, शहानिशा करतील इकडे कमिटी. एक डॉट बॉल आहे, एक डॉट बॉल आहे युट्यूब मध्ये. तुम्ही पंच बघून घ्या एकदा. चला ना, बघून घ्या ना, बघून घ्या ना तुम्ही, शहानिशा करा. एक स्कोरर चुकू शकतो, 2 स्कोरर नाही चुकणार ना.
त्याच दरम्यान आदिनाथ गीते साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. आम्ही आदिनाथ गीते साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. पण सामना सुरू करू नका विनंती आहे. आयोजन कमिटीने अजून कन्फर्म केलेलं नाहीये. त्यांचं कन्फर्मेशन आलं आपण सामना सुरू करूया. चला 2 चेंडू झालेले आहेत. आयोजन कमिटीने कन्फर्म केले. 36 धावा होतील कारण तो अगोदर डॉट बॉल दिल्यानंतर व्हाईट बॉल स्कोर लेग पंचांनी दिलेला आहे. आम्हा मुख्य पंचांनी देखील देणं गरजेचं आहे ना. ते स्कोररने बघितलंच नाही ते कारण तुम्ही 3 ते 4 सेकंद लेट डिसिजन दिलेला आहे. चला तिसरा बॉल आता इथे लिगल होतोय आणि आता डॉट बॉल. आता 3 चेंडू झालेले आहेत. षटकाला पुन्हा प्रारंभ होतोय. चांगला टॅप केलाय. खेळाडू आहे तिकडे वेगाने येतोय. रन मिळणार ती 1. धावसंख्या 37 धावा. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. एवढ्या जाग्यावरनं खोदून काढलाय. पुन्हा सिंगल. आता मला वाटतं औपचारिकतेमध्ये हा हळूहळू सामना चाललाय की काय. 38 धावा आणि शेवटचा बॉल डिलिव्हर होणं बाकी. सरळ सोडून दिलाय. पुन्हा मागे गेले. कीपरकडनं हलकीशी चुकी झाली आहे. पण आम्हाला कळतात व्हाईट बॉल व्हाईट +1 म्हणजे या 2 धावा. खूप लांबलं षटक. आता मला वाटतं 2 रखाने भरले 2 लाईन्स आहे. आमचे विघ्नेश मळवी सांगतात स्कोरबुक कमी पडते. हो फायदा झाला का शेवटी कारण विकेट आली आपण पाहतोय शेवटच्या बॉलवर आणि सरते शेवटी हे षटक संपलंय. आणि मुफीज मला वाटतं या ठिकाणी ओमकार या ठिकाणी बाद होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 40. श्याम शेवटच्या ओव्हरमध्ये 40 धावा. अजून एक 33 करायच्यात 6 बॉलमध्ये. पहिला बॉल डॉट स्विंग आणि मिस. चांगली सुरुवात श्याम यांची. आता 5 बॉल 33. जवळजवळ सेमीफायनलचं तिकीट पक्क करतोय तो समर्थ 11. मात्र आता औपचारिक घोषणेची वाट पाहावी लागेल. चौकार जाता जाता काही नेत्रदीपक फटके मात्र मुफीजच्या बॅटमधनं आपल्याला येताना पाहायला मिळतात. 44 धावा. शेवटचे 4 बॉल. स्पार्टन्स आणि सीवूड चॅलेंजर आपण सज्ज राहा. स्पार्टन्स आपल्याली फिल्डिंग आहे. टॉस जिंकून आपण फिल्डिंगचा निर्णय घेतलाय सीवूड चॅलेंजरच्या विरुद्ध. त्यानंतर मंदार स्मृती आणि या सामन्यामध्ये जिंकणारा संघ यांच्यामध्ये सेकंड सेमीफायनलचा सामना होईल. आणि त्यानंतर मेगा फायनल म्हणजे यानंतर 3 सामने आपले पेंडिंग असतील. यावेळेस पुढे सरसावून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट आणि 1 रन मिळणार आहे. आता फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फक्त 3 बॉल आणि भरपूर धावांची गरज आहे. 28. यस डॉट बॉल. साईराज प्रतिष्ठान लीग आपण पाहतो 2025 अर्थात SPL. 14 संघ आपल्या सीवूड्स परिसरातील दाखल झाले या स्पर्धेत. आणि इथे मात्र पुढे आले आणि यष्टीचीच्या स्वरूपात आपली विकेट गमावली जाते. अजूनही शेवटचा बॉल इथे डिलिव्हर होणं बाकी आहे. अरे दीवानो मुझे पहचान
यस, डॉट बॉल आलाय शेवटचा आणि सेमीफायनल 2 मध्ये प्रवेश निश्चित केलाय तो समर्थ 11 संघाने. अभिनंदन. आणि शिवनेरी वॉरियर्स संघाचा मात्र प्रवास याच ठिकाणी समाप्त झालाय. त्यांनाही येणाऱ्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला तर आपण जाऊया सामनावीराच्या पुरस्काराकडे आणि या सेमीफायनल क्रमांक 1 ला मात्र या ठिकाणी प्रारंभ आपण करत आहोत. साईराज प्रतिष्ठान खरं तर त्याचे अध्यक्ष आणि आदित्य भरत जाधव साहेब युवा समाजसेवक त्यांच्या माध्यमातून मात्र अगदी अनेक मात्र समाजसेवेची कार्य या परिसरामध्ये होत असतात. त्यापैकीच एक म्हणजे गेल्या 2.5 ते 3 वर्षांपासून मोफत ॲम्ब्युलन्स सेवा अगदी 24/7 आपल्या सिव्हिल्स परिसरामध्ये त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येते. तर कमी वयामध्ये